मुंबईसह नवी मुंबईतील वायू प्रदूषणावर कोर्टानं ताशेरे ओढलेत। आयुक्तांचं वेतन रोखण्याचाच न्यायालय इशारा देत आहे। वायू प्रदूषणाचा नागरिकांवर वाईट परिणाम होतोय असं म्हटलं जात आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह नवी मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचा विषय हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आजारांमध्ये श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते। मुंबईमध्ये अनेक बांधकाम विकास कामं ही सुरू आहेत आणि या बांधकाम विकास कामांकडून नियमांचं उल्लंघन केलं जातं, यांना नोटिसा दिल्या जातात, मात्र ठोस कारवाई ही केली जात नाहीये। एकूणच मुंबईतील आणि नवी मुंबईतील परिस्थिती पाहता पुढील आदेशापर्यंत आयुक्तांचे वेतन रोखले जाईल असा इशारा सुद्धा महापालिका आयुक्तांच्या वेतनासंदर्भात हायकोर्टाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आधीच्या आदेशानंतर ही नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही अशा प्रकारचं मत हे व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र मुंबईमध्ये अनेक बांधकामांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये सुद्धा अनेक बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या असून ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। मात्र थोडीफार सुधारणा ही होते, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती दिसत असल्यामुळे जर ही परिस्थिती सुधारली नाही तर पुढील आदेशापर्यंत नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचं वेतन हे रोखलं जाईल असा इशारा थेट आता हायकोर्टाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाली असून यावरती ठोस उपाययोजना काय करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।